स्वागत. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. चिंता. आपल्याकडे चिंता, कारणे, प्रकार आणि उपचार यावर आधारित काही माहिती आहे. चिंता म्हणजे काय तर काळजी किंवा भीतीची भावना. कधीकधी ती खूप वाढते. तसं बघितलं तर ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. म्हणजे तणावाला आपलं शरीर प्रतिसाद देतं. पण जेव्हा ही चिंता सतत राहते किंवा प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा ती त्रासदायक ठरू शकते, नाही का? तर आज आपण याच माहितीच्या आधारे चिंतेची लक्षणं काय आहेत, प्रकार कोणते, कारणं काय असू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपचार काय आहेत हे समजून घेऊया. जरा खोलवर जाऊन बघूया यात काय काय पैलू आहेत. हो, अगदी. आणि तुम्ही म्हणाला तसं चिंता ही पूर्णपणे वाईट गोष्ट नाहीये. म्हणजे धोक्याची जाणीव करून देण्यासाठी ती गरजेचीच आहे. आपलं संरक्षण करते एक प्रकारे. पण प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा धोक्याची घंटा उगाच वाजत राहते, म्हणजे कारण नसतानाही. आणि इथेच फरक येतो सामान्य काळजी आणि चिंता विकार यातला. आपल्या स्रोतांमध्ये याचबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. बरोबर. आपल्या माहितीमध्ये काही सामान्य लक्षणांचा उल्लेख आहे. शारीरिक आणि मानसिक दोन्ही. जसं की सतत अस्वस्थ वाटणं, रेस्टलेसनेस म्हणतात तसं, हृदयाचे ठोके एकदम वाढणं किंवा श्वास अपुरा पडतोय असं वाटणं, आणि खूप घाम येणं, कधीकधी हातपाय थरथरणं, हे पण आहे. हो. आणि मानसिक पातळीवर बघितलं तर सततची काळजी, म्हणजे उगाचच विचार करत बसणं, अगदी लक्ष लागत नाही मग कशात, एकाग्रता कमी होते, झोपेच्या तक्रारी सुरू होतात. बरोबर. ही लक्षणं तशी बऱ्याच जणांना कधी ना कधी जाणवतात. पण त्याची तीव्रता आणि ते किती काळ टिकतं हे महत्त्वाचं ठरतं. बरोबर ना? अगदी बरोबर. याच तीव्रतेवरून आणि लक्षणांच्या एकत्रीकरणावरून विकारांचे प्रकार ठरतात. स्रोतांमध्ये काही मुख्य प्रकार सांगितले आहेत. उदाहरणार्थ, जनरलाइज्ड अँक्झायटी डिसऑर्डर म्हणजे GAD. अच्छा, GAD. यात व्यक्तीला जवळजवळ प्रत्येक गोष्टीबद्दल खूप काळजी वाटते, अवास्तव काळजी, आणि ती नियंत्रणात आणणं कठीण जातं. सोशल अँक्झायटी डिसऑर्डर पण आहे. म्हणजे सामाजिक परिस्थितीत खूप भीती वाटते, लोकांमध्ये मिसळायला, बोलायला. काही विशिष्ट फोबिया असतात, म्हणजे एखाद्या गोष्टीची अतार्किक भीती, जसं उंचीची किंवा कोळी, झुरळ यांची. हो. आणि ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, OCD. यात नको असलेले विचार परत परत मनात येतात आणि व्यक्ती काही गोष्टी पुन्हा पुन्हा करायला लागते. तसंच पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, PTSD. म्हणजे एखादा मोठा मानसिक धक्का बसल्यानंतर त्याची चिंता आणि भीती दीर्घकाळ टिकून राहते. बापरे. तर हे प्रकार पाहिले की लक्षात येतं की चिंता किती वेगवेगळ्या प्रकारे समोर येऊ शकते. हो ना, हे ऐकूनच वाटतंय की प्रत्येकाचा अनुभव किती वेगळा असू शकतो. मग या सगळ्यामागे कारणं काय असतात? म्हणजे चिंता का वाढते किंवा विकार का होतो? स्रोतात अनुवंशिकता, मेंदूतले काही बदल आणि वाईट अनुभव यांचा उल्लेख आहे. हे जरा सांगता का? हो, नक्कीच. आणि अनेकदा हे घटक एकत्रच काम करतात असं दिसतं. अनुवंशिकता म्हणजे जर कुटुंबात आधी कोणाला चिंता किंवा डिप्रेशनचा त्रास असेल तर पुढच्या पिढीत धोका थोडा वाढतो. अच्छा. मेंदूतील रासायनिक असंतुलन म्हणजे आपल्या भावना, मूड कंट्रोल करणारे जे केमिकल्स असतात, न्यूरोट्रान्समिटर्स, त्यांच्या कामात काही गडबड झाली तर चिंतेची भावना वाढू शकते. आणि अर्थातच आयुष्यातले मोठे स्ट्रेसफुल किंवा भीतीदायक अनुभव, म्हणजे एखादा अपघात, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा अगदी दीर्घकाळ चाललेल्या कामाचा ताण. आणि काही शारीरिक आजारपणं सुद्धा, जसं थायरॉईडची समस्या असेल किंवा हृदयाचा काही त्रास असेल तर त्याचा परिणाम पण मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. म्हणजे कारणं जशी अनेक आहेत तसे उपचारांचे मार्ग पण वेगवेगळे असणारच. स्रोतामध्ये कोणत्या मुख्य उपचार पद्धती सांगितल्या आहेत? हो, आणि ही चांगली गोष्ट आहे की चिंता विकारांवर अनेक प्रभावी उपचार आज उपलब्ध आहेत. स्रोतात साधारण 4 मुख्य दिशा दिसतात. पहिली आणि मला वाटतं सर्वात महत्वाची म्हणजे जीवनशैलीतले बदल. जसं की नियमित व्यायाम करणं, पौष्टिक आहार घेणं, पुरेशी झोप घेणं आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी ध्यान करणं, श्वासोच्छ्वास व्यायाम करणं, या सवयी खूप मदत करतात. बरोबर. दुसरी पद्धत म्हणजे मानसोपचार किंवा थेरपी. यात कॉग्निटिव्ह बिहेव्हियरल थेरपी म्हणजे CBT खूप प्रभावी मानली जाते. CBT ती काय करते की आपले नकारात्मक विचार आणि सवयी ओळखायला आणि बदलायला शिकवते. ओके. तिसरा मार्ग आहे औषधोपचार.
हा अर्थातच डॉक्टरांच्या मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यायचा असतो. यात SSRIs, SNRIs अशी काही औषधं वापरली जातात. ती मेंदूतल्या केमिकलचं संतुलन साधायला मदत करतात. कधीकधी अगदी कमी कालावधीसाठी वेगळी औषधं पण दिली जातात गरज असेल तर. आणि चौथा मार्ग म्हणजे पर्यायी आणि नैसर्गिक उपचार. यात आयुर्वेदामधल्या काही वनस्पतींचा उल्लेख आहे, जसं अश्वगंधा, ब्राह्मी. अच्छा. कॅमोमाईल चहा शांत झोपेसाठी चांगला मानला जातो. किंवा तेलाने मसाज करणं म्हणजे अभ्यंग. अनेकदा डॉक्टर किंवा थेरपिस्ट यांपैकी काही पद्धती एकत्र वापरायचा सल्ला देतात, म्हणजे औषधं आणि थेरपी किंवा जीवनशैली बदल आणि थेरपी असं. तर या सगळ्या माहितीचा आढावा घेतला तर काय महत्वाचं वाटतं? चिंता ही एक गुंतागुंतीची पण नैसर्गिक भावना आहे. तिची रूपं अनेक आहेत, कारणंही वेगवेगळी आहेत. पण सगळ्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे यावर मात करण्यासाठी किंवा याला नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक चांगले मार्ग उपलब्ध आहेत, अगदी आपल्या रोजच्या सवयी बदलण्यापासनं ते प्रोफेशनल मदतीपर्यंत. अगदी. आणि यातून एक मोठा विचार पुढे येतो की आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं किती महत्वाचं आहे. त्यासाठी मदत मागणं किंवा आपल्यासाठी योग्य उपचार पद्धत कोणती आहे हे शोधणं, यात काहीही कमीपणा नाहीये. आणि जीवनशैलीतले बदल आणि नैसर्गिक उपायांचा जो उल्लेख आहे तो हे पण दाखवतो की आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं एकमेकात गुंतलेलं आहे. प्रत्येकासाठी चिंतेवर मात करण्याचा मार्ग वेगळा असू शकतो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे.